अंधाराची भीती. नैनाचे वय साधारण 11-12 वर्ष. अभ्यासात हुशार, चित्र काढणे तर एकदम पटाईत. पण एकच गोष्ट होती जी तिच्या मनावर छाया बनून राहिली होती. अंधाराची भीती. दिवा बंद झाला की तिच्या डोळ्यात पाणी यायचं, थरथर कापायला लागायची. घरात सगळीकडे दिवे लागत, पण तरी सुद्धा ती वडिलांशिवाय झोपू शकायची नाही. तिचे वडील एक सायकॉलॉजिस्ट होते. ते मुलीचा स्वभाव जाणून होते, पण तिला फक्त समजावून सांगण्यात किंवा काही नाही का तिथे असं म्हणण्यात त्यांना काही अर्थ वाटत नव्हता. एकदा रात्री झोपताना नैना परत घाबरली. बाबा, मला अंधारात खूप भीती वाटते, काहीतरी विचित्र वाटतंय, जणू कोणीतरी बघतंय. ठीक आहे, आज आपण एक छोटा अनुभव घेऊया, असं म्हणत वडिलांनी बेडरूमचा दिवा बंद केला. खोल अंधार झाला. नैना जवळ सरकली. डोळे बंद कर, वडील म्हणाले. आणि आपल्या कल्पनेत एक स्मशानघाट पहा. काठावरती चिता, धुराने भरलेला आकाश, शांतता आणि केवळ सुतकी हवा. नैनाने क्षणभर डोळे उघडले. बाबा, मला अजून घाबरायला झालंय. ठीक आहे, ते शांतपणे म्हणाले. आता परत डोळे बंद कर. आता कल्पना कर की समोर ताजमहल आहे. तो शुभ्र संगमरवर, सुंदर बाग, फुलांचा दरवळ आणि एक अमर प्रेमाचं प्रतीक. नैनाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हो बाबा, ताजमहल तर मी पाहिलाय, खूप सुंदर आहे. वडील म्हणाले. नैना, दोन्ही कल्पना तुझ्या डोक्यात तयार झाल्या. आता गंमत ऐक. ताजमहल ही देखील एक कबर आहे, कबरीचं एक सुंदर रूप. फरक इतकाच की एका कल्पनेला आपण भय दिला आणि दुसऱ्याला अर्थ आणि सौंदर्य. नैना एकटक त्यांच्या बोलण्यात हरवली होती. म्हणजे बाबा, भीती सुद्धा मीच तयार करते? बरोबर, ते म्हणाले. आपलं मन काहीही घडवू शकतं, स्मशान असो की ताजमहल. प्रश्न असतो आपण काय बघतो आणि त्याला कोणता अर्थ लावतो याचा. त्या रात्रीनंतर नैनाने पुन्हा वडिलांकडे गडगडत जाऊन दिवा लावायला सांगितला नाही. कधी कधी ती स्वतःहून दिवा बंद करून डोळे बंद करत असे आणि सुंदर वास तो डोळ्यासमोर आणायची. ती हळूहळू अंधाराशी मैत्री करू लागली. अंधारातलं सौंदर्य तिला कळायला लागलं होतं. वडिलांनी तिच्या मनात एक नवा दृष्टिकोन दिला होता. त्यांनी तिचं अंधार म्हणजे काहीतरी वाईट हे गृहीतक मोडलं आणि तेच एक नवं शिक्षण बनलं. ती आता इतर मुलांना सुद्धा सांगायची, भीती ही सत्य नाही, ती केवळ एक कल्पना आहे आणि ती बदलता येते. या कथेतून एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन समोर येतो. एक्सपोजर विथ रिफ्रेमिंग. मनात असलेल्या भीतींना थेट सामोरं जाणं आणि त्याला अर्थपूर्ण रूप देणं ही मानसोपचारातील प्रभावी पद्धत आहे. ताजमहल हा मृत्यूचं प्रतीक असतानाही तो लोकांना सौंदर्य आणि प्रेमाचं प्रतीक वाटतो, कारण त्याला आपण दिलेला अर्थ वेगळा आहे. हीच संकल्पना जर मुलांच्या भीतीवर लागू केली तर त्यांना एक वेगळं मानसिक स्वातंत्र्य मिळू शकतं. अंधार कायमचा टळू शकत नाही, पण त्यात सौंदर्य शोधायला शिकायला हवं. कधी ताजमहलच्या रूपात तर कधी आपल्या स्वतःच्या मनाच्या प्रकाशात. ही कथा कशी वाटली जरूर कळवा. धन्यवाद.